Welcome to New Perfect Study Center. Today's MPSC न्यूज अपडेट. MPSCच्या परीक्षा लांबल्याने विद्यार्थी चिंतेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC प्रलंबित परीक्षांच्या जाहिरातीमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता अधिनियम 2024 मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता सुधारित आरक्षण निश्चित केले जाणार आहे. यामुळे MPSCच्या अनेक परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. 3 महिन्यापूर्वी स्थगिती झालेली समाज कल्याण विभागातील विविध पदांच्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यातच विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने आचारसंहिता लागल्यास परीक्षा आणखी लांबणीवर पडण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे. MPSCने मे 2023 मध्ये समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व संबंधित गट सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 41, समाज कल्याण अधिकारी गट ब सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 22, गृहप्रमुख गट ब समाज कल्याण आयुक्तालय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील 18 अशा विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. लोकसत्ताने सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख जाहीर केली. त्यानुसार 19 मे रोजी समाज कल्याण अधिकारी गट ब या पदासाठी परीक्षा होणार होती. मात्र आयोगाने सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतरच परीक्षांबाबत घोषणा केली जाईल असे सांगत परीक्षा स्थगित केली. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षाही स्थगित करण्यात आली होती. मात्र मराठा आरक्षणानुसार नवीन आरक्षण निश्चित करून आयोगाने नागरी सेवा परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली. परंतु समाज कल्याण विभागातील विविध पदे आणि अन्य विभागाच्या परीक्षांची तारीख अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागल्यास परीक्षा पुन्हा लांबणीवर पडतील आणि अधिक कालाव्यय होईल याची विद्यार्थ्यांना भीती आहे. लांबणीवर पडलेल्या MPSCच्या परीक्षा जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवारही आहे. चिंता का? तारखा जाहीर झाल्या तर विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे सोपे होईल. परीक्षा लांबणीवर गेल्यास पुण्यासारख्या शहरात राहून आर्थिक भार सहन करावा लागतो. वेळेत परीक्षा न झाल्यामुळे अन्य परीक्षांची तयारी करता येत नाही. परीक्षा लांबल्यामुळे मानसिक दडपण वाढत जाते. अशाच प्रकारच्या MPSC रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.